आज माझे खूप सारे पार्सल आलेले होते सकाळीच आणि तेच तुमच्यासमोर अनबॉक्सिंग करते. ॲक्च्युली मला घरामध्ये थोडंसं चेंज आणायचं होतं, त्यासाठीच मी शो पीसेस हे ऑनलाईन मागवलेले होते. मला असं वाटलं होतं की क्वालिटी वगैरे कशी येईल बघूया आपण ट्राय करून, आणि मेटलमध्ये आलेले होते. मस्त क्वालिटी होती आणि त्यातल्या त्यात हे फ्लावर्सनं खूप जास्त प्रिटी कलर आलेला होता याचा. आणि मी एकच मॅट मागवलेली होती, पण त्याच्यासोबत बाय वन गेट वन होतं. आय थिंक ह्या 2 मॅट होते गोल्डन कलरमध्ये. आणि त्यानंतरचा फायनल लुक बघू शकतात, किती मस्त असं आहे ना, चेंज वाटत होता घरामध्ये. आणि हे शो पीसेस बघून ना मनामध्ये विचार आला की गोलूने जर रांगायला सुरुवात केली ना, तर हे सगळं मला उचलून ठेवावं लागणार आहे. बऱ्याचशा घरातल्या गोष्टींना लपून ठेवावं लागणार आहेत. ॲक्च्युली रांगणाऱ्या मुलांचा मला काही एक्सपिरियन्स नाही आहे, कारण की माऊ कधी रांगलीच नाही आणि डायरेक्ट उठून बसली होती ती. त्याच्यामुळे बघू आता गोलू काय करतं काय माहिती. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. बरेच जण मला DM किंवा कमेंट्स करतात की मिल्क सप्लाय नाही आहे प्रॉपर. तर मला माझ्या सासूबाईंनी एक कानमंत्र दिलेला आहे, तोच तुम्हाला सांगते. मला माझ्या सासूबाई म्हटल्यात की 6 महिन्यापर्यंत, म्हणजे जोपर्यंत तू फीड करते किंवा गोलूवरचं खात नाही तोपर्यंत तू सगळं पातळ लिक्विड सगळं चुरून खा. त्याच्यामुळे तुला मिल्क सप्लाय कधीच कमी पडणार नाही. आणि मी त्यांचं ऐकते. मला माहित नाही त्याच्यामध्ये किती लॉजिक आहे काय, पण मी खाते आणि खरंच त्याचा आहे ना इफेक्ट आहे, म्हणून तुम्हाला सांगते. त्यानंतर गोलूची आहे ना मालिश वगैरे करून घेतली मी, आणि मालिशच्या टिप्स पण आहे ना तुमच्यासोबत एखादी व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन. आणि या शोपीशीची जर लिंक हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर तुम्हाला सांगते, गोलूला आंघोळ घातल्यानंतर त्याला ज्यावेळेस मी झोक्यात टाकते ना, त्यावेळेस तुम्ही बघू शकतात बेला कसा बसतो खाली. तो पण झोपी जातो त्याच्यासोबत आणि ना खूप मस्ती पण करत असतो. सो असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.